मोठा टोक म्हणजे एका न्यायाधीशाच्या घरातून एका राजकारण्याच्या घरात. आणि या प्रकारे महिलांनो सुरू झाला माझा दाबेलीपासून वडापावचा प्रवास. आता इतकी सर्व विविधता होती आणि इतकं सर्व मोठं टोक होतं. मला सांगा एवढ्या मोठ्या विविधतेत मी तरुण उरली कशी असणार? त्या असणाऱ्या फक्त दोन महत्वाच्या समानतामुळं. पहिली समानता सांगते किंचित कोणी हसू नका, दाबेलीची पण चव आणि वडापावची पण चव चटाकेदार आहे, त्याच्यात आमचं निभावलं. आणि दुसरी समानता म्हणजे आमचं गायकवाड घराणं आणि पाटणकर घराणं, हे दोन्हीही घराणे अतिशय सुसंस्कृत. उपस्थितांनो, ज्या प्रकारे घरातील वातावरण सुसंस्कृत असलं पाहिजे त्या प्रकारे समाजातीलही वातावरण आणि तालुक्यातीलही वातावरण हे सुसंस्कृतच असलं पाहिजे. आता ह्याच सुसंस्कृतपणाला दुसरा काही पर्याय आहे का? कदाचित पर्याय असेल आणि मला माहिती नसेल, असं नको व्हायला. सांगा नाही, फक्त संस्कृती. बरं, आता समाज आणि तालुका सुसंस्कृत पाहिजे तर तो काय आपोआप घडत नसतो, तो आपणच घडवायला लागतो. आणि म्हणूनच उपस्थित बंधू भगिनींना मी उमेदवार निवडीचा सर्वात प्रथम आणि सर्वात महत्वाचा मुद्दा देते, म्हणजे सुसंस्कृत नेतृत्वाची निवड करा. आज इतिहासात आपण पुढे जाऊया, पण जास्त पुढे जाऊ नका, एक दिवसांनीच पुढे जावा. 20/11/95 जाऊया आपण. 20/11/95 लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होते. 3 पॅनल रिंगणात होते, शेतकरी पॅनल, रयतचं पॅनल आणि शिवशक्ती पॅनल. त्याच दिवशी निवडणूक आणि संध्याकाळपर्यंत निकालही लागले. संध्याकाळपर्यंत निकाल लागले तर सन्मान्य मोठे दादा आणि त्यांच्या विचाराच्या पॅनलला 15 उमेदवारापैकी 2 जागा मिळाल्या. संध्याकाळी सन्मान्य मोठे दादा वाड्यात आले, मात्र वाड्याचं वातावरण जसं आहे तसं जाणू काही घडलंच नाही. आता मी जरी एक दिवस जरी नवीन असली तरी मला एवढं तर गणित कळत होतं की 15 पैकी 2च सीटा लागल्या तर काही चांगला निकाल थोडी ना आहे. पण तरीही वाड्यातलं वातावरण मात्र अगदी होतं तसं होतं. तर हे त्या नवीन सुनेसाठी होतं. पण आज उपस्थितांनो, अनेक वर्षांनंतर मला लक्षात आलं ते मी समजलेलं गणित आहे ते पण तेवढं सोपं नाही. ते आज अनेक वर्षांनी केव्हा आज पाटण शुगर केनचं स्वप्न डोळ्यात घेऊन स्वप्नपूर्तीकडचा अतिशय कष्टदायक असा प्रवास जेव्हा मी स्वतः बघितला तेव्हा मला लक्षात आलं की आज लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचं पण अनेक ज्येष्ठांचा जो डोळ्यातलं स्वप्न होतं त्याला स्वप्नपूर्तीकडे नेण्यासाठी सन्मान्य मोठे दादा व त्यांच्या विचाराच्या लोकांचाही त्यात एक मोठा सिंहाचा वाटा होता. आणि त्या कारखान्याच्या निवडणुकीत आज त्यांना पराभवाला सामोरं जायला लागलं. ते त्यांनी संयमाने घेतलं आणि परत नव्याने स्वप्न डोळ्यात घेतलं आणि स्वप्नपूर्तीकडची वाटचाल सुरू केली. आणि ती वाटचाल इतपत गेलेली आहे की अक्षरशः लक्ष्मी दारात आहे, उंबऱ्या ओलांडायची वेळ आहे. आणि हे गणित कळता कळता अजून एक लक्षात आलं, हे पाटणकर नेतृत्व काही साधं नेतृत्व नाही आहे, हे न हार मानणारं नेतृत्व आहे. आणि म्हणूनच उपस्थितांनो, इथं तुम्हाला मी दुसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांना उमेदवार निवडीचा देते, म्हणजे न हार मानणारं नेतृत्व निवडा.
आता किंचित 99 कडे आपण जाऊया. मी इलेक्शन संदर्भात बोलत नाही, पण इलेक्शनच्या अगोदर मे महिन्यामध्ये जे दिल्लीमध्ये झालेलं राजकीय भूकंप आणि ज्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये पडले त्या संदर्भात बोलते. एक मोठी सभा झालेली 26/5/99 राम मंदिरात मी पुढे जरी नसले ना, माझघरातनं सगळ्या सभा मात्र मी ऐकलेल्या आहेत. आज त्या सभेमध्ये ती सभा मात्र औपचारिकताच होती. सभेला यायच्या अगोदर नेत्यांचाही आणि सर्व कार्यकर्त्यांचाही दृढ निश्चय हा झालेलाच होता आणि सर्वांनी एकमुखाने आपल्या देवतेच्या मागे जायचा हा निश्चय केला. आपण राजकारणात अतिशय चढ उतार बघितलेले आहेत. पळापळीचं राजकारण आणि पळवापळवीचं राजकारण बघितलं. पळापळीच्या राजकारणात कधी पाटणकर नेतृत्व पळताना दिसलं नाही आणि पळवापळवीच्या राजकारणात पाटणकर नेतृत्व कधी कोणाच्या हातीही लागलं नाही. उपस्थितांनो, इथं येतोय तुमचा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे एकनिष्ठ असलेल्या नेतृत्वाची निवड करा. आता महिलांनो, खास तुमच्यासाठी मी म्हणते, आज आपलं जीवन कशाच्या अवतीभोवती असते सांगा मला? कुटुंब, करेक्ट. अजून काय? कुटुंब, मुलं आणि मुलांचं भवितव्य. माझं काय, तुमचं काय आणि उपस्थित इतर सर्व महिलांचं ह्याच्याशिवाय वेगळं काय दुसरं असूच शकत नाही. आता जेव्हा आपलं जीवनाच एवढा अवतीभोवती आहे तर आपल्या गरजा किती, की आपलं मूल चांगलं शिक्षित व्हावं, आपल्या मुलाच्या हाती चांगला रोजगार मिळावा आणि तिसरं आपलं मूल व्यसनापासून लांब राहावं. आज सन्मान्य मोठे दादांच्या नेतृत्वाखाली अनेक शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. आज तालुक्याचे बहुतांश मुलं तिथं शिक्षण घेत आहेत आणि फक्त शाळेय किंवा कॉलेज शिक्षण घेत नाही कडेवाली परिस्थिती आहे, पण आपल्याकडे आज मुलं चांगली घडत आहे. तर चौथा आणि परत महत्वाचा मुद्दा, जे नेतृत्व तुमच्या मुलांना चांगलं घडवतंय आणि शिक्षित करतंय त्याच्या पाठीशी राहावा आणि त्याला मतदान करा. आज सन्मान्य मोठे दादांच्या नेतृत्वाखाली अनेक व्यवसाय, शिक्षण संस्था व इतर संस्था अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. सर्वात प्रथम तर एखादा व्यवसाय किंवा संस्था उभं करणं मुश्किल आणि त्याहूनही मुश्किल असतं त्याला चांगल्या रीतीने चालवणं. पण आज तालुक्याच्या बहुतांश मुलांना रोजगार इथं उपलब्ध प्राप्त झालाय, जेणेकरून त्याला सहकुटुंब सहपरिवार राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. नाही तर पुणे किंवा मुंबई शिवाय दुसरं गत्यंतर नव्हतं. आज कदाचित तिथं उपस्थित असलेल्यांच्या काही मुलांनाच नोकऱ्या असतील, पण ह्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर एक विचार करा की आज सत्ता नसताना हे नेतृत्व इतकं रोजगार उपलब्ध करून दिलाय, तर सत्ता असल्यावर आपल्याही ज्या मुलाला, आज आपल्या मुलाला नाही नोकरी, त्यालाही त्याच्याही हाती रोजगार देईल. तर पाचवा आणि परत महत्वाचा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, जे नेतृत्व आपल्या मुलाच्या हाती काम देईल, रोजगार देईल, व्यवसाय देईल, त्याच्या पाठीशी राहा. आज आपली मुलं कुठेही व्यसनांच्या नादी लागू नाही. व्यसनाच्या नादी गेलं की घर संपलं, उद्ध्वस्त झालं. आज तालुक्यातली बारची संख्या साधारण 150 ते 180. तालुका साधारण कुठल्या दिशेने निघालाय ते बघा, ओळखा आणि जे नेतृत्व व्यसनापासून लांब ठेवेल तशा नेतृत्वाचा पाठीशी राहावा. हा माझा 6वा आणि परत एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या सर्वांना सांगते. आणि उपस्थितांनो, एक मी तुम्हाला सांगते, आजही अजून एक बघा, 20/11/24 चान्स आम्हाला शेवटचा मिळालेला आहे. चान्स शेवटचा, ह्याच्या पुढे चान्स नाही आहे. तरीही आम्ही पाटणकर नेतृत्वाला तत्वाला ठाम राहून कुठेही भावनिक आवाहन करत नाहीये, पण वैचारिक आवाहन करते आपल्या सर्वांना. आणि
अगदी शेवटचं एकच वाक्य सांगते. बीडीसी कॉलेजच्या कार्यक्रमात सन्मान्य मोठ्या दादांनी एक वाक्य म्हटलेलं, जरा जोरात आपण सगळे म्हणूया. टायगर अभी जिंदा है. परत एकदा जोरात, टायगर अभी जिंदा है. आज भरतानी आपण दादांकडनंही ऐकलं, छावा तयार झालेला आहे. आणि उपस्थितांनो, आज माझ्या सासूबाई जाता जाता एक वाघीणही तयार करून गेले. त्याची विसर कोणी होऊ देऊ नका. आवडत माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.